मेहरबान जिल्हाधिकारी साहेबांनी 23 मार्चला 28 कामाच्या बाबतीमध्ये निर्णय दिला. पाचवी बहुमताच्या जोरावर कोले गटाने 16/2/21च्या सर्वसाधारण सभेमध्ये 11 नंबरचा विषय नामंजूर केला. त्यांना वारंवार मी विनंती केली की 28च्या 28 कामं आपण मीटिंगमध्ये वाचू, त्यावर चर्चा करू. पण त्यांनी नकार दिला की पहिल्यांदा हा विषय नामंजूर, आम्हाला चर्चा करायची नाही. आणि आज ते पत्रकार परिषद घेऊन म्हणतायत की 28 कामापैकी 5-6 कामं सोडली तर बाकी सगळ्या कामांना आमचा पाठिंबा आहे. 5-6 कामाला जर तुम्हाला विरोध आहे तुमचा, तर मग तुम्ही मेहरबान उच्च न्यायालयामध्ये जाऊन स्थगिती का आणली? केवळ राजकारण, कामांची स्पर्धा न करता आपल्या नेत्यांना खुश ठेवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम तुम्ही वारंवार केलेलं आहे. तुम्हाला स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं होतं की मी स्वतःहून तुमच्या विरोधामध्ये काही बोलणार नाही, पण जाणीवपूर्वक जर तुम्ही राजकारण करणार जर असाल तर मला बोलावंच लागेल. आणि या निमित्ताने मला कोल्हेंनाही सांगायचं आहे की तुमच्या आसपास जे जमा झालेले आहेत ते माणसं पारखून घ्या. वाढणे आणि कोल्हेमध्ये जर चांगले संबंध जर निर्माण जर झाले तर मग कोल्हेकडे आपल्याला काय किंमत राहील? या भीतीपोटी जाणीवपूर्वक नेत्यांना खोटी माहिती देऊन कोपरगाव शहरामध्ये स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घेणारे लोक तुमच्या भोवती आहेत. विकास कामांना विरोध, या 4 वर्षामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये कुठलंही राजकारण न करता सरासरी 1.25 ते 2 कोटी रुपयाची कामं प्रभागामध्ये आम्ही केली. पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. परत नगरपालिकेची निवडणूक आता 6 महिन्यावर येऊन ठेपली. जर शहरातले मोक्याचे रस्ते जर झाले तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वाढण्याविरुद्ध काय बोलायचं? असा चिलसवाना विचार करून तुम्ही 28 कामं हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ज्यावेळेस नगरपालिकेची बाजू उच्च न्यायालयासमोर मांडली जाईल, 100% या 28च्या 28 कामावरचा स्टे उठून ही कामं मार्गी लागतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. जनतेमध्ये माझ्याबद्दल असंतोष निर्माण व्हावा, निवडणुकीमध्ये टीका करता यावी, यासाठी तुम्ही राजकारण करत आहात. आज एच जी विद्यालय रस्ता घ्या, गुरुद्वारा रोड घ्या, धारणगाव रस्ता घ्या, येवला रस्ता घ्या, ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, खड्ड्यातून जावं लागतं. पण तुम्हाला नागरिकांशी काही देणं घेणं नाही. तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे. 28 कामामधलं एक महत्त्वाचं काम आहे, 96 लाख रुपयाचं काम, खुले नाट्यगृहाची दुरुस्ती. काय याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे? कोपरगावच्या सर्व क्षेत्रामधल्या कलाकारांना संधी मिळावी, दुरावस्था झालेलं खुले नाट्यगृह दुरुस्त व्हावं, कलाकारांना आणि रसिकांना संधी मिळावी, यासाठी आम्ही काम घेतलं. तरी तुम्ही आडवे आले. तुमच्या 1.5 कोटी रुपयाच्या कामाला विरोध, तुमच्या 3 लाखाच्या कामाला विरोध, पुन्हा म्हणणार की आम्ही नगराध्यक्षांना सहकार्य केलं. तुमच्या प्रभागातले काम करून घेण्यासाठी तुम्ही सहकार्य केलं, पण शहरातले मोक्याचे रस्ते जर झाले तर वाढणीला श्रेय मिळेल. या हेतूनं तुम्ही या 28 कामाला विरोध केलेला आहे. खोटं बोलायचं, खोटं बोलण्याची पात्रता काय? माझ्यावर आरोप करण्याची पात्रता काय? माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे तुम्ही
तुम्ही बोलता म्हणून मला बोलावं लागतं की टक्केवारी चालू आहे. टक्केवारी? अरे माझ्या काळामध्ये 20-25 कोटीची कामं झाली असतील. माझ्यावर बेशरमपणे टक्केवारीचा आरोप करता. मग सांगा, तुमच्या नेत्यांनी 350 कोटी रुपये आणले. मी पण विचारतो ना तुम्हाला, मग 350 कोटी भरले, तुम्हाला किती टक्के मिळाले? अरे भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेले तुम्ही, तुमच्या कालावधीमध्ये झालेले रस्ते, त्याची दुरावस्था झालेली असताना ते रस्ते आम्ही पुन्हा काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कोपरगावच्या इतिहासामधली पहिलं उदाहरण असेल की तुमच्या काळामध्ये झालेला बँक रोडचा रस्ता ठेकेदाराचं बिल अडवून तो रस्ता 1ही रुपया न देता मी त्याच्याकडून दुरुस्त करून घेतला. झालं कधी तुमच्या काळामध्ये असं? ठेकेदाराची तुमची मिलीभगत, तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार नाही? माझ्या कालावधीमध्ये जर रस्ते योग्य पद्धतीने झाले नसतील, जर ते मध्येच खराब झाले असतील, तर ते दुरुस्त करून घेण्याचं सुद्धा काम मीच केलेलं आहे. पण तुम्ही मला सांगणार की आम्हाला नगरपालिकेच्या निधीची आम्हाला काळजी आहे, पैशाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून आम्ही या 28 कामांना विरोध करतो. अरे 1 कोटी रुपयाचं जे तुम्ही बांधून ठेवलं, मी कालच बोललो, काय अवस्था द्या स्विमिंग टँकची, त्या ठेकेदाराचे अजून पूर्णपणे पैसे मिळालेले नाही आहेत. तुमच्या काळामधलं खडखट आम्ही काढायचं, आम्ही निस्तरायचं. मला अजूनही वाटतं की ते स्विमिंग टँक आपण दुरुस्त करून घेतला पाहिजे. पण अडथळे किती आहेत? पहिल्या ठेकेदाराचे पूर्णपणे तुम्ही पेमेंट केलेलं नाही. स्लॉटर हाऊसचं हेच, स्लॉटर हाऊसमध्ये पैसे गुंतवले पण स्लॉटर हाऊस बंद पडलेलं. ते स्लॉटर हाऊस मी दुरुस्त करून घेतलं. त्या कसायांबरोबर मी नगरपर्यंत गेलो, पडलेली भिंत पुन्हा बांधून घेतली, मशिनरी दुरुस्त करून घेतली. त्या ठिकाणी केवळ आणि केवळ बहिस्वर्गातले प्राणी मारता येतील हा नियम असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही CCTV कॅमेरे बसवले. पण ते पुन्हा त्याचा वापर कोणी करायला तयार नाही. कारण कोपरगाव शहरामध्ये संजय नगरमध्ये दिवसा ढवळ्या काही कसाई मंडळी घराघरामध्ये गोहत्या करतात. याच्या विरुद्ध बोलायचं कधी यात तुमची हिंमत आहे का? मला कायदा शिकवणार, मला नियम शिकवणार आणि गोहत्या करणाऱ्यांना तुम्हीच पाठीशी घालणार. वारंवार मी अनेक वेळा याविषयी बोललेलो आहे. तुम्ही हायकोर्टामध्ये 28 कामांसाठी तुम्ही स्थगिती घेतली. नगरपालिकेची बाजू उच्च न्यायालयासमोर न गेल्यामुळे तुम्हाला स्टे मिळालेला आहे. पण लवकरात लवकर आम्ही पुन्हा हायकोर्टाला आमची बाजू निदर्शनामध्ये आणून देणार आहोत. मला अशी खात्री आहे की मेहरबान जिल्हाधिकारी जो विचारपूर्वक निर्णय दिलेला आहे की हे कामं जर रद्द केली, पुन्हा टेंडर प्रक्रिया जर राबवली, तर पुन्हा लाखो रुपयाचा भुर्दंड कोपरगाव नगरपालिकेला पडणार आहे. म्हणून त्यांनी याची मागणी फेटाळली की 28 कामाची प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीरपणे झालेली आहे. हे 28 कामं रद्द करायचं कुठलं कारण नाही. म्हणून त्यांनी 28 कामांचा विषय जो 11 नंबरचा विषय त्यांनी त्या ठिकाणी नामंजूर केला होता 16 तारखेच्या मीटिंगमध्ये, त्या विषयाला त्यांनी स्थगिती दिली. 28 कामांना त्यांनी स्थगिती दिलेलं नाही. निकाल पूर्णपणे वाचा. तर पुन्हा विनंती करतो की अशा प्रकारचं राजकारण करू नका. विकास कामाची स्पर्धा करा. विकास कामाची आपण जर स्पर्धा जर केली तर कोपरगावच्या नागरिकांना दिलासा मिळाल्याशिवाय राहणार नाही, याची मला पूर्णपणे खात्री आहे. धन्यवाद.